तर सकाळी लवकर उठून ब्रश वगैरे केला, त्यानंतर फ्रेशन अप झाले. तर लवकर उठायचं विशेष कारण काही वेगळंच आहे. फ्रेशन अप झाल्यानंतर मला सर्वात पहिले प्रश्न असा पडतो का मी या केसांचा करू तरी काय, कोणती हेअरस्टाईल करू. म्हटलं हेअरस्टाईल तर नंतर करू, पहिले स्किन केअर करून घेऊ. तर ॲज युजल मी क्रीम्स वगैरे लावल्या आणि नॉर्मली पोनी पण टाय केली. त्यानंतर चपाती आणि चहा खाल्ला आणि शॉपवर गेले. शॉपवर इतके सारे पाव आले होते आज, कारण काही तर आज होतं आमच्याकडे गणपती बाप्पाचं विसर्जन आणि ऑलरेडी आम्ही रेडी होतो आणि ते तयारी करून ठेवली होती. त्यानंतर रोजच्या प्रमाणे चटणी वगैरे सगळं एका भांड्यात काढून घेतलं. तर आता तुम्हाला असं वाटत असेल का रोजचं हे काढायचं घालायचं कंटाळा नाही येत का. त्यानंतर मग मी इथे फर्स्ट टाइम माझ्या हाताने शेजवान चटणी बनवली होती. त्यानंतर मग सगळं आवरून झालं तर देवाची पूजा वगैरे केली, दिवा वगैरे लावला आणि मनातली जी काही इच्छा होती हे हात जोडून देवासमोर सांगितलं. आणि आज खूप असं कसतरी वाटत होतं, कारण काय रोज जे गणपती बाप्पांची आरती, त्यांचे गाणे आणि रोज वेगळं नवीन नवीन गोड गोड प्रसाद. तर आज फायनली गणपती बाप्पा जाणार याचं खूपच दुःख होत होतं. तसे तर गणपती बाप्पा संध्याकाळीच निघणार होते, म्हणून खूप सारी तयारी चालू होती. तर इतके छान मंडप बांधलेले होते, तर ते सगळे काढणाऱ्यांना ते ही जागा रिकामी होणार याचं फार दुःख होत होतं. त्यानंतर मग मी इथे शिकंजी थोडीशी पिली, कारण काही इतका थकवा जाणवत होता. सकाळपासून मी पाण्याचा घोटसुद्धा पिले नव्हते. तर सकाळी आल्यापासून जे ऑर्डर्स चालू होत्या का त्याला दमच नव्हता. मग संध्याकाळ झाली आणि इथे ढोल पथकवाले आपले जे दादा लोक आहेत ते आले. आता इथे खूप छोटे छोटे दादा लोक होते आणि हे बाबू तर इतकं क्यूट होतं, फुल मस्ती करत होतं माझ्यासोबत आणि मीही त्याला थोडंसं चिडवलं, मस्ती केली. त्यानंतर मग इतकं छान आवाज ढोलचा, तुम्ही ऐका पुढे. तर गणपती बाप्पा त्यांच्या स्थानावरून हलले आणि मंडपाच्या बाहेर आले. तर माझं मन इतकं रडवेलं झालं होतं, पण कसं बसं मी मला स्वतःला कंट्रोल केलं आणि आता मनाला सावरून फायनली विचार केला. म्हटलं आज गणपती बाप्पा जाणार. 10 दिवसाची मजा, आरस त्यांचा, रोज रोज नवीन नवीन त्यांचे पोशाख बघून मनाला इतकं भावूक होत होते मी. आणि या ढोल पथकांवाल्यांना खरंच हॅट्स ऑफ, कारण काय इतक्या पावसात ते वाजवत होते. तर लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेलं तेवढंच खरं आहे का देवाचा आशीर्वाद लागतो काही गोष्टी घडायसाठी आणि माणसाची जिद्द लागते काही गोष्टी मिळवण्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.